नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आपण आता कुठेतरी चाललो. आम्ही कुठं चाललो तुम्हाला तर माहीत असेल. तुम्ही म्हणत असाल की आम्ही दरवेळेस कुठं जाणार, पण आज आम्ही जाणार आहोत लातूरला. पण तसं नाही, आम्ही फिरायला नाही, तिथं कार्यक्रम आहे म्हणून चाललो आज लातूरला. तर तुम्ही मी आमच्यासोबत येणारच आहोत. मग तुम्ही आमचे ब्लॉग कंटिन्यू करा. कसं वाटतं ते बी सांगा. साहेब झालं का? साहेब आमचे आता रेडी आहेत. ओ बॅग बी काय घेता का नाही? मित्रांनो कशी दिसत आहे मग मी? छान दिसत आहे की नाही? जुडीओचा ड्रेस भारी वाटत आहे ना? हे बिस्किट. आणि आपल्याला आता लंडनच्या पाहुण्याला भेटायला जायचं आहे, कारण की ते बिमार आहेत ना. पण तिथं बघूत आता शूट घेता आलं काय, कारण की ते बिचारे बिमार आहेत म्हणून आम्हाला घ्यावं ना घ्यावं वाटायचं. अपॉइंटमेंट घेतलेली आहे, पण बघूत भेटलं तर भेटलं. साहेब इकडे आहे की जरा आपल्या फॅमिलीला तर बोलू. आज जरा नवीन लुक केलेला आहे. नवीन नाही तेच आहे, फक्त ड्रेस चेंज आहे. कसं वाटायले मग? छान वाटायले ना? चला आपण जाऊ. आपण थोडीशी बॅग बिग भरूता. झाली भरली तुम्ही बॅग? माय पती देव किती काम करतात बघा हो आमचे. बॅग बिग घेतलेली आहे. झाला बाकी सगळं माझं मेकअपचा, माझी पर्स. असं पाहिजे नवरा, असा पाहिजे सगळं काम करणारा. तसं नाही करत पाहिजे, त्याला पुढे करत इतके मोठे बिस्किट पुढे आले. वा वा एवढे पेशंटला आणले होते, तुम्हीच का करायचे आता बिस्किट? माझ्या बिचारे पेशंट किती काम करायला, दुखून येत आहेत तरी काम. बाय बाय. 2 महिने आता रोज बिस्किट तर मित्रांनो, आता आपण लंडनवाल्या पाहुण्याच्या घरून निघालेलो आहोत. आता आपण चाललो लातूरला. त्याच्यात आपल्याला मधात फोटोशूट करायचा आहे. आणि ते खूप बिमार आहेत, म्हणजे खूप नाही, तुम्हाला बघितलंच असाल तुम्ही. तिथून निघालो आपण. मित्रांनो बघा साहेबाचा लुक कसा आहे आज, तर जरा भारी दिसायला हँडसम. रोज दिसता हो. आम्ही इथं आलो आहे फोटोशूट करायला. आणि ज्या लातूर जातात तर थांबावं म्हणलं जरा कुठेतरी, आणि मग फोटोशूट करावं म्हणलं. तर तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे इथलं. आता साहेब आमचे एकदम हँडसम दिसायला आज. गड्डी गिड्डी. तर मित्रांनो आपला फोटोशूट झालेला आहे. आपण आता चाललो लातूरला. तर चला तर मित्रांनो, जिथं चहा एकदम छान भेटते, मागच्या वेळेस आपण जिथे घेतला होता, आता आपण तिथं चालवलो आहोत चहा प्यायला. लातूरला जाता इथला चहा पिल्याशिवाय जाते आम्ही तिथे. हो साहेब बोला की, आम्हाला काही येऊ देतं की नाही? बघा आधीच जाऊन बसतात. काय का वाजायले वाजायले हो माय, असं करत जाऊ नका. नुसती वाजते जेव्हा मी गाडी चालू केलं ना, तेव्हा वाजत असते. काय झालं हिला एवढं का वाजायली? का होत राहते. त्या दिवशी मी चालू लागले, त्या दिवशी मी वाजू लागली गाडी. हे भगवान, मैं सहन कर सकूं उतना ही दुख देना. बोला ना. गड्डी मैं चलाऊंगी. तर मित्रांनो आता आपण परळीपासून लातूरला आलेलो आहोत. आता आपण घरी चाललो. तुम्हाला आज भाऊजीचं घर पूर्ण दाखव कसं आहे काय. छान आहे इथलं. जायचंय ना बाहेर आता. अहो नाही, मयूर ताईच म्हणल्या. कुठे गेल्या? फोनवर बोलायला तरी मयूर ताई. अहो जरा पाहुणे यायले, जरा पाणी घेणे द्यायचं असते जरा.
कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? Connected. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. नाही तेच ब्लॉग आम्ही कंटिन्यू करायला. तर तुम्हाला आता भारी ठिकाणी घेऊन जाणार आहोत. तुम्हाला म्हणलं होतं की नाही आम्ही घेऊन जाणार आहोत. थोडा उशीर झालाय, अंधार पडलाय, पण जाणार आहोत आम्ही. तर आम्ही आता तिथंच निघालेलो आहोत. आपल्या सोबत आहेत आपले नेहमीचे मानकरी कार्तिक भैया हॅलो. आणि आमचे साहेब जे गाडी चालवायला येतात आणि नेहमीचेच मानकरी वंस मग कार्तिक भैया आपण कुठे जाणार आहोत? आज जायचं आपल्याला इस्कॉन टेम्पल लातूर. लातूरचं? लातूर कृष्णाचं मंदिर आहे. हा सॉरी कार्तिक भैया, थोडं इस्कॉन टेम्पलची आम्हाला जरा माहिती द्या प्लीज. नाही इस्कॉन टेम्पल ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आहे. हा. हा. लॉंग फॉर्म होते इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. हा कृष्णाचं मस्त एक मंदिर आहे. हा. आता तिथे जाऊ आपण, दर्शन वगैरे घेऊ. त्यानंतर तिथं आणखी माहिती दिली तुम्हाला. आणि तुम्ही किती वेळेस गेलात? माझं रेग्युलरच असतं, तिकडं माझं नेहमी काम असतं, त्यामुळे मी जाणं येणार. मयुताई तुम्ही किती वेळेस गेलात? मयुताई इकडे कॅमेरा घेतला की मयुताई डायरेक्ट इकडे कॅमेरा करते. हे अँगल बरोबर दिसत असेल तर घ्या बरं का. तर मित्रांनो फ्रंट सीट घेतलेली आहे आमच्या कार्तिक भैयानं आणि मला बसायचं मला मागत नाही तिथं बसायला आवडतं. तुम्हाला सोबत बसावं लागले. तुम्हाला लोकलचा गाईड पाहिजे होता ना, त्यामुळं मी अहो समोर. नाही हो कार्तिक भैया, तुम्हाला असं म्हणत नाही आम्ही. तुम्ही बोललात लास्ट टाइम तुमचं आमचं डिस्कशन झालं होतं. तुम्ही बोललात की मी फक्त फॉर्मॅलिटी करण्यासाठी आलो. नाही हो कार्तिक भैया, काय विषय राहते माहितीये का? तिथं आहे हो, गेला ना बोल. गणेश भैयाला हो ना. थोडंसं वर घ्यावं लागते. हो. ते कसे सोबत जातात. आता हे ब्लॉग मध्ये दिसून जाईल ना की गणेश भैयाला वर घ्यायचं थोडंसं. नाही गणेश भैया तुम्ही बी तुमच्यासोबत बी चांगली मजा येते, पण कार्तिक भैया सोबत मजा जास्तच मजा येते का नाही? तिथं दादा असला की दादाच थोडा मोठा मना कार्तिक भैया करायचा. तुमच्यासोबत जास्त राहिले. तुम्ही तर काय ड्युटी करायला. मग आता जाऊ द्या म्हणलं आता. आहे की नाही, लवकर जाऊ द्या. भगवान करेगा तो इसके लिए नियम क्या है? यही महामंत्र है. महामंत्र को हम लोग जपते चलेंगे तो भगवान एक प्रसन्न होकर करके अपने हाथ को ले जाएंगे. यही इच्छा है, यही कामना है, यही लालसा है. हरे कृष्णा तुमच्या कुठे आहे? काय तो? देवाला प्रसाद घेतलेला आहे. आपण तर मित्रांनो आता मी इथं पहिली वेळेस आलेली आहे. मला एवढं छान वाटायले ना, मंदिरात इतकं भारी वाटायले ना. भजन ते चालू आहे आणि तुम्ही इथं या इथं लातूरमध्ये बार्शी रोडला पाटील हॉस्पिटलच्या समोर मंदिर आहे. पण इतकं भारी वाटायला की नाही तर खरं मंत्र एकदम असं मदत एकदम शांतच होऊन गेला. असं मधात गेलं ना तर मला तर वाटू लागलं की किती वेळ मी इथंच बसू काही. एवढं भारी वाटायला त्या मधामध्ये. खरंच तुम्ही ना खरं इथे यायलाही भारी वाटते. आणि कार्तिक भैया तुम्हाला कसं वाटलं सांगा मध्ये? मंदिर एकदम छान आहे. बार्शी रोडवर आहे. एकदम असं काही जास्त हुडकत बसायची गरज नाही, जवळच. तुम्हाला कसं वाटलं मंदिरात?